आज आपण चिकन नूडल्स बनवणार आहोत. एकदम बाहेर चायनीज गाड्यावर मिळतात त्याचप्रमाणे आपण घरी बनवणार आहोत आणि टेस्टला सुद्धा तसेच लागतात. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला नूडल्स तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी पाणी आपण मोठ्या टोपात गरम करायला ठेवायचं आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि विनेगर 1 चमचा टाकून नूडल्स घालून घ्यायचे आणि हे आपण थोडं मिक्स करून घेऊया. अर्ध्या मिनिटासाठी आपण मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि आता आपण हे 2 ते 3 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं. इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आता झाकून ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिटात आपले नूडल्स तयार होतात. आता आपण 2 ते 3 मिनिटानंतर चेक करूया. मी इथं थोडं थंड पाणी वरून घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपले नूडल्स तयार झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया आणि हे पूर्ण नितळून घ्यायचे. आता ते बाजूला ठेवून आपण चिकन तयार करून घेऊया. त्यासाठी चिकनचे एकदम बारीक पीस मी घेतलेले आहेत. त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 अंड घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया. हे आपण मिक्स करून घ्यायचं. इथं आपल्याला जास्त कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं नाही आहे, 1च चमचा करायचा आहे. आणि ह्यामध्ये सगळं चिकन नरम घेतलेलं आहे मी. आता हे सगळं मिक्स करून आपण अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर आपण हे करायला घेऊया. मी इथं कढईत 1 मोठी पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळं चिकन घालून घेऊया आणि चिकन आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं मोठ्या गॅसवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत. हे आपण मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि चिकन पूर्ण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये इथं गॅस आपण फास्टच ठेवायचा, नाहीतर स्लो गॅसवर केलं की चिकनला पाणी सुटतं. तर आपण हे 4 ते 5 मिनिटं चिकन भाजून घ्यायचं आणि 5 मिनिटानंतर आपण चेक करून बघायचं. इथं तुम्ही पीस केवढे केलेत त्यावर टाईम लागणार. मी तर छोटे पीस केलेले आहेत त्यामुळे जास्त टाईम लागलेला नाही आहे. आता हे चिकन झालेलं आहे. तर आपण ह्याचे चमच्यानेच तुकडे करून घेऊया. आपल्याला जास्त बारीक पण तुकडे करायचे नाही आहेत आणि जास्त मोठेही तुकडे हे ठेवायचे नाही आहेत. आपण हे चमच्यानेच होतील तेवढे तुकडे करून घ्यायचे. मी इथं सगळे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे चिकन काढून घेऊया. मी इथं चिकन सगळं आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याच तेलामध्ये 2 अंडी फोडून घालायची आणि वरून आपण थोडंसं चिमटभर मीठ घालणार आहोत चवीसाठी. आणि हे आपण असंच चमच्याने भाजून घेऊया अंड, म्हणजे ह्याचे चंक्स चांगले तयार होतील. हे आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. इथं मी 2 ते 3 मिनिटं चांगलं अंड भाजून घेतलेले आहे. त्याचे छान चंक्स तयार झालेले आहेत. हे पण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं आता आपलं चिकन आणि अंड तयार झालेलं आहे. आता आपण एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. त्यामध्ये बारीक कट केलेला आलं आणि लसूण घालून घेऊया. ते थोडं लालसर भाजलं की त्यामध्येच आपण शिमला मिरची पातळ काप केलेले घालून घेऊया. गाजर, कांदा आणि कोबी आपण हे एकदम पातळ काप करून घेतलेले आहेत.
ते घालून घेऊया. तुम्ही ह्याच्यातील एखादी भाजी स्किप केली तरी चालेल. हे आपण 3 ते 4 मिनटं फास्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे. इथं आपण गॅस फास्टच ठेवायचा, नाहीतर भाज्या एकदम नरम होतील. हे आता आपलं भाज्या भाजून झालेल्या आहेत. तर आता आपण ह्यामध्ये सॉसेस ॲड करूया. तर इथं मी 1.5 चमचा चिली सॉस घातलेला आहे, 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे केचप, 1.5 चमचा टॅमॅटो सॉस घातलेला आहे. तुम्ही इथं केचप वापरलं नसेल तर 1 छोटा चमचा साखर घाला, म्हणजे त्याने छान टेस्ट येते. हे आपण सॉस सगळे भाज्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता त्यामध्येच वरती आपण सगळे नूडल्स घालून घेऊया. वरून आपण तयार केलेलं चिकन आणि अंडं घालून घेऊया. आता हे आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. इथं तुम्ही रेड कलर यूज केला तरी चालेल. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर 2 मिनटं मी परतवून घेणार आहे सगळे नूडल्स आणि चिकन. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे तयार झालेलं आहे. तर वरून तुम्ही कांद्याची हिरवी पात आणि कोथिंबीर घातली तरी चालेल. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.